ऊस तोडणी दरात 34% वाढ तर कमिशन 1%ने वाढ 6व्या बैठकीत मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत। या संदर्भात संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर डी एल कराड यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद सिटू कामगार भवन येथे घेण्यात आली होती। या पत्रकार परिषदेला कॉम्रेड सीताराम ठोंबरे, कॉम्रेड देवीदास आडोळे, तुकाराम सोंजे, हिरामन तेलोरे, संतोष कुलकर्णी, राहुल गायकवाड, गौतम कोंगळे, युवराज पाटील आदी उपस्थित होते। दरम्यान या प्रसंगी लोकशास्त्राविषयी बोलताना सिटू अध्यक्ष डॉक्टर डी एल कराड यांनी लोकशास्त्राविषयी अधिक माहिती दिली। महाराष्ट्रामध्ये साधारणपणे 1.25 साखर कारखान्यांसाठी ऊस तोडणीचं काम करणाऱ्या मजुरांची संख्या 9 लाखापेक्षा जास्त आहे आणि 30,000पेक्षा जास्त मुकादम त्याच्यामध्ये आहे। या ऊसतोडणी कामगार आणि मुकादमसाठी दर 3 वर्षानंतर मजुरी वाढीचा करार होतो। ऑक्टोबर 2023 पासून हा करार प्रलंबित होता। ऊसतोडणी कामगारांच्या 7 संघटनांनी एकत्र येऊन साखर संघाला मजुरी दरवाढ करण्याबद्दल आणि करार करण्याबद्दल मागणी केलेली होती। त्या संदर्भामध्ये ऑक्टोबरमध्ये बैठक झाली। पहिल्या बैठकीमध्ये साखर संघाने फक्त 7% वेतनवाढ देऊ अशा पद्धतीचा प्रस्ताव दिला होता, तो आम्ही फेटाळून लावला। दुसऱ्या बैठकीमध्ये 10%चा प्रस्ताव त्यांनी दिला, तोही आम्ही अमान्य केला। तिसऱ्या बैठकीमध्ये त्यांनी 19%चा प्रस्ताव दिला आणि त्यानंतर तो 24% केला। आम्ही त्यावेळेला 55% मजुरी वाढीची मागणी केलेली होती। चौथ्या बैठकीमध्ये 29%चा प्रस्ताव त्यांनी दिला, आम्ही 40%ची मागणी केलेली होती आणि त्यामुळे एकमत होत नव्हतं। शेवटी 6व्या बैठकीमध्ये काल माजी कृषी मंत्री शरद पवार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये सर्व साखर संघ आणि ऊसतोडणी कामगारांची बैठक झाली आणि त्याच्यामध्ये आम्ही मागणी केली की आम्हाला 40% मजुरी वाढ मिळाली पाहिजे आणि मुकादमाच्या कमिशनमध्ये 2% मजुरी वाढ मिळावी। त्यावर सर्व ऐकून घेतल्यानंतर शरद पवार साहेबांनी साखर संघाशी चर्चा केली आणि त्या चर्चेमध्ये आमच्या मागण्याबद्दल विचार करण्यात आला आणि शेवटी मग संयुक्त बैठक घेऊन त्यांनी प्रस्ताव दिला 34% मजुरी वाढीचा आणि कमिशनमध्ये 1% वाढ करण्याचा। तर सर्व ऊसतोडणी कामगार आणि मुकादमांची जी अपेक्षा होती त्यानुसार ही मजुरी वाढ झाल्यामुळं काल सर्व ऊसतोड कामगार संघटनांनी त्याला मान्यता दिली आणि वेतन करारावर सह्या झाल्या। ह्या कराराचा कालावधी 3 वर्षाचा आहे। हा चालू हंगामामध्ये त्याचा फरक मिळणार आहे, पुढचा हंगाम आणि त्याच्या पुढचा हंगाम। 9 लाख ऊसतोडणी कामगारांनी यांचा लाभ मिळणार आहे आणि जवळपास 1100 कोटी रुपये मजुरी ही ज्यादा ऊसतोड कामगारांना महाराष्ट्रामध्ये आणि राज्याच्या बाहेर जे काम करणारे कामगार आहेत त्यांना मिळणार आहे। तर हा फार मोठा करार आहे ज्याच्यामुळे ऊसतोडणी कामगारांना न्याय मिळतो आहे। त्याचबरोबर ऊसतोडणी कामगारांसाठी लोकनेते गोपीनाथराव मुंडे कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यात आलेलं आहे, परंतु राज्य सरकारच्या उदासीनतेमुळे त्याचं कुठलंही कामकाज चालू नाही आहे। ऊसतोडणी मजुरांची नोंदणी झालेली नाही आहे, कुठल्याही योजना लागू झालेल्या नाही आहेत, हाही प्रश्न काल चर्चेमध्ये घेण्यात आला आणि नोंदणी गतिमान पद्धतीनं करायची आणि कल्याणकारी योजना लागू करायच्या। ऊसतोडणी कामगारांच्या मुलासाठी वसतिगृह सुरू करण्याचा जो प्रस्ताव प्रलंबित आहे त्याला गती द्यायची आणि इतर कल्याणकारी योजना लागू करायच्या, ह्याबद्दलही काल चर्चा झाली आणि या संदर्भामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांबरोबर सर्व ऊसतोडणी कामगार संघटनांनी साखर संघ अशी संयुक्त बैठक घेण्याचाही निर्णय झालेला आहे। आपल्याला माहिती आहे की ऊसतोड कामगार हे उन्हातान्हामध्ये, पावसामध्ये, थंडीमध्ये ऊसाच्या फडामध्ये जाऊन काम करतात। त्यांच्या मुलाच्या शिक्षणाची आबाळ होते, त्यांच्या आरोग्याची अनेक प्रश्न निर्माण होतात आणि अनेक ॲक्सिडेंट होतात, सर्पदंश होतात, आजारामुळे मृत्युमुखी पडतात। त्यांना विमा लागू करण्याबद्दलची आमची मागणी होती, ती पण मान्य करण्यात आलेली आहे। 5 लाखाचा विमा लागू करण्याचा निर्णय झालेला आहे। त्याचबरोबर बैलजोडी, गाडी याचा पण विमा आणि झोपडी याचा पण विमा काढण्याचा निर्णय झालेला आहे।
लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, सातपूर.